नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत फिरायला। म्हणजे आता दुपारची वेळ आहे, तर खूप आता फिरण्यासाठी म्हणजे मन थोडं फिरायला वाटलं, तर आपण आलो आहोत आता फिरायला। आता आम्ही आंब्याच्या झाडावरती बसलो आहोत मित्रांनो। हे पहा, खूप मोठा असा आंबा आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर याला फळे येतीलच मित्रांनो। मागच्या वर्षी काही फळे जास्त आले नाही, पण ह्या वर्षी खूपच फळे येतील आणि हा आंबा खूप मोडून पडायला होईल असे फळं येतील। आणि हे पहा मित्रांनो, आम्ही आंब्याच्या झाडावरती आहोत। तर मित्रांनो पहा, खूप छान असं नेचर आहे आणि खाली पाणी आहे आणि पाण्याच्या वरती आम्ही आहोत। तर ह्या तळ्याच्या साईडलाच आंब्याचं झाड आहे आणि खूप छान आहे, म्हणजे खूप मोठा आहे। त्याच्यामुळं आम्ही आता थोडी मौजमस्ती करण्यासाठी इकडे आलो आहोत। तर तुम्हाला आम्ही ब्लॉग्स दाखवतो, कशा प्रकारे आम्ही जो ब्लॉग शूट करतो आणि तुम्हाला तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। तर पूर्ण पहा ब्लॉग आणि त्याच्यामध्ये काय काय होणार आहे ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करीन मित्रांनो। तर मित्रांनो हे पहा, आंब्यावरून खालचं आम्ही शूट केलं आहे आणि खाली पहा कशा प्रकारे जे पाणी आहे, तळं आहे, त्याचं नेचर कसं दिसतं। आणि याच्यामध्ये खूप मासे असतात मित्रांनो। हे खूप खोल आहे, कारण याच्यामध्ये खूप त्या मागच्या वेळेस आम्ही कंडाळे आणून टाकले होते ना, त्यावेळेस खूप मासे पकडले याच्यामध्ये। आणि हो जो बसला आहे तिथून आम्ही इकडे खाली पाण्यात गऱ्या टाकतो, म्हणजे गर टाकतो आणि त्या गरला मासे उडवतो मित्रांनो। तर खूप मासे इथून मासे पकडण्याचं आम्ही जे हत्यार आणलं आहे, पण ते आज आम्ही टाकलं नाही मित्रांनो, पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। तर पहा मित्रांनो कसं नेचर दिसतं। आणि ह्या साईडला इकडे ना, ह्या साईडला खेकडी खूप असतात। तर ह्या फांदीवरून आम्ही इकडे गर टाकतो आणि त्याला मासे पकडतो। पण ह्या साईडला थांबून इथून खाली इथं आम्ही गरक्या टाकतो आणि त्या गरक्याला पण मासे पकडतो, म्हणजे खेकडी पकडतो मित्रांनो। तर अशा प्रकारे इथून आम्ही मासे पकडायचा जी बंदोबस्ती करतो, ते इथूनच सर्व काही करतो मित्रांनो। तर हो पहा, मौजमस्ती कशी चालली आहे पहा, मस्तपैकी। जर फांदी मुडली तर हो पाण्यामध्येच धापकन पडेल। तर मस्तपैकी मोरावानी एकदम मस्तपैकी नाचतो मित्रांनो। खूप छान वाटतं मित्रांनो इथं येऊन। तर मित्रांनो इथंच एक काळी खेकडा आहे, ती बारीक आहे, तर पाहूया प्रयत्न करून। जर मी जातो, जर ती पळली तर पळली, नाही तर आपण धरण्याचा प्रयत्न करू। गेली। तर मित्रांनो खूप खेकडी येतात, मेरला येतात। तर काही काही आम्ही पकडतो, नाही त्यावेळेस आणि नाही त्यावेळेस पळतात। तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथून कसं दिसतं ते। तर हे पहा, ह्या साईडला खेकडी ज्या असतात त्या ह्या साईडला असतात आणि इकडच्या साईडला खूपच खेकडे असतात आणि त्या साईडला थोड्या कमी आम्ही धरतो, पण ह्या साईडला आम्ही जास्त खेकडी धरतो इकडे। आणि खेकड जी आहे ती इथून पळली आणि इकडे पाण्यामध्ये गेली मित्रांनो। तर मित्रांनो खेकड पळली, नाही तर तुम्हाला आता पकडून दाखवली असती। थोडी छोटी होती पण मग चांगली होती। आता खेकड म्हटली म्हणजे ते पण त्याचं म्हणजे जीव वाचवण्यासाठी पळतातच। जर आपल्या हातामध्ये आली असती तर आपण पण सोडली नसती, ती पकडली असतीच मित्रांनो। तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। तर आजचा छोटासा ब्लॉग होता। तर मित्रांनो असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।